वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. जेव्हा एखाद्या कंपनीच्या विक्रीत साधारण 35 किंवा 40% वाढ होते ना, तेव्हा त्यांच्या नफ्यातही साधारण तेवढीच वाढ अपेक्षित असते. म्हणजे हा एक साधा आर्थिक तर्क आहे. हो, अगदी बरोबर. सर्वसाधारणपणे हेच गणित आपण नेहमी बघतो. पण जर एखाद्या कंपनीचा महसूल 37% वाढत असेल आणि त्यांचा ऑपरेटिंग प्रॉफिट अचानक चक्क 90% उसळी मारत असेल, तर तिथे नक्कीच काहीतरी वेगळं घडतंय. हा केवळ योगायोग असू शकत नाहीये. नक्कीच नाही. आणि नेमकं हेच वेगळेपण पीबी फिनटेकच्या या चौथ्या तिमाहीच्या म्हणजेच Q4च्या निकालांमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. बरोबर. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण पीबी फिनटेकच्या याच Q4 निकालांचं विश्लेषण करणार आहोत. हो, कारण फायनान्स आणि तंत्रज्ञान यांचा जिथे संगम होतो ना, तिथे आपली ती पारंपरिक गणितं नेहमीच लागू पडत नाहीत. अगदी खरंय. आणि आपला उद्देशाच फक्त आलेली आकडेवारी वाचून दाखवणं हा अजिबात नाहीये. आपल्याला हे समजून घ्यायचंय की हा जो 90% नफा आहे, तो खरोखरच एखाद्या डिजिटल स्केलिंगचा मास्टर क्लास आहे का? किंवा मग केवळ ताळेबंद चांगला दिसण्यासाठी केलेली कोणती फायनान्शियल इंजिनिअरिंग आहे, हेही पाहणं महत्त्वाचं ठरेल. हो ना. या चमकदार कामगिरीमागचं इंजिन नक्की कसं काम करतंय, त्यांच्या व्यवस्थापनाची पुढची रणनीती काय आहे, आणि सर्वात महत्त्वाचं, या भरधाव वेगाला कोणते धोके असू शकतात, हे आज आपण उलगडणार आहोत. मी तर म्हणेन की या निकालांचं विश्लेषण करणं हे एखाद्या बिझनेस स्कूलच्या केस स्टडीसारखेच आहे. कारण जेव्हा आपण 37% विरुद्ध 90% अशी तफावत पाहतो, तेव्हा तो केवळ आकड्यांचा खेळ नसतो. म्हणजे तो एका मोठ्या स्ट्रक्चरल शिफ्टचा भाव असतो, बरोबर ना? अगदी तसंच. तो एका मोठ्या बदलाचा संकेत असतो. बरं, आपण असं करूया, आपण आधी मुख्य आकड्यांवर नजर टाकूया आणि मग त्यामागच्या कारणांकडे वळूया. चालेल. सुरुवात आकड्यांपासूनच करूया. तर चौथ्या तिमाहीत कंपनीचा महसूल म्हणजे रेव्हेन्यू 2061 कोटी रुपयावर गेलाय. ही मागील वर्षाच्या तुलनेत 37% भक्कम वाढ आहे. हो, आणि तो आकडा स्वतःमध्ये खूप मोठा आहे. पण खरा धक्कादायक आकडा आहे तो एबिटाचा. या ऑपरेटिंग नफा थेट 212 कोटींवर गेलाय, म्हणजे तब्बल 90% वाढ. बापरे, ही वाढ खरोखरच लक्ष वेधून घेणारी आहे. आणि नेट प्रॉफिट 261 कोटी आणि EPS 5 रुपये 64 पैसे नोंदवला गेलाय, जो मागील वर्षी फक्त 3 रुपये 70 पैसे होता. म्हणजे EPS मध्ये सुद्धा खूप मोठी झेप आहे. पण इथेच मला एक मोठा संशय येतोय. माझा प्रश्न असा आहे की महसूल 37% वाढतोय आणि नफा 90%. या दोन्हीच्या वेगात इतकी मोठी तफावत कशी असू शकते? हा संशय अतिशय रास्त आहे आणि बाजारात अनेकदा अशा युक्त्या वापरल्या जातात, हेही आपल्याला माहिती आहे. हो ना, कारण अनेकदा कंपन्या काय करतात, आर्थिक वर्ष संपताना आपलं मार्केटिंग किंवा जाहिरातींचा खर्च अचानक कापतात, जेणेकरून चौथ्या तिमाहीतील नफ्याचे आकडे खूप फुगलेले दिसतील. बरोबर. ही एक खूप कॉमन प्रॅक्टिस आहे. मग पीबी फिनटेकच्या बाबतीत असा प्रकार घडलेला नाही कशावरून? म्हणजे हा खरोखर शाश्वत नफा आहे का? हे बघा, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. पण पीबी फिनटेकच्या बाबतीत या वाढीचं मूळ कारण केवळ खर्च कापणे हे नसून ऑपरेटिंग लिव्हरेज हे आहे. ऑपरेटिंग लिव्हरेज म्हणजे नेमकं काय? मी समजावून सांगते. जेव्हा एखादी प्लॅटफॉर्मवर आधारित कंपनी एका विशिष्ट आकारापर्यंत म्हणजे एका स्केलपर्यंत पोहोचते ना, तेव्हा त्यांचे फिक्स्ड कॉस्ट्स म्हणजेच कायमस्वरूपी खर्च स्थिर राहतात. अच्छा, म्हणजे त्यांचा पायाभूत खर्च वाढत नाही. अगदी बरोबर. तंत्रज्ञानाच्या जगात याला झिरो मार्जिनल कॉस्ट असंही म्हणतात. म्हणजे प्लॅटफॉर्मचा आकार वाढतो, बिझनेस वाढतो, पण खर्च त्या पटीत वाढत नाही. हो. आता एक उदाहरणच घ्यायचं झालं तर समजा एका डिजिटल प्लॅटफॉर्मवरून 1 लाख लोक इन्शुरन्स खरेदी करत आहेत. बरोबर. आता जर तिथे उद्या 2 लाख लोक आले तर कंपनीला काही रातोरात दुप्पट सर्व्हर्स विकत घ्यावे लागत नाहीत किंवा दुप्पट इंजिनियर्स नेमावे लागत नाहीत. आणि फिजिकल ब्रांचेसचं जाळं दुप्पट करण्याची तर गरजच नसते. अगदी. तंत्रज्ञानाचा मूळ पाया तोच राहतो. त्यामुळे जो अतिरिक्त 37% महसूल या तिमाहीत आला, त्यामागे कंपनीला फारसा अतिरिक्त खर्च करावाच लागला नाही. अरे वा, म्हणजे तो न झालेला खर्च थेट त्यांच्या बॉटम लाईनमध्ये म्हणजेच निव्वळ नफ्यामध्ये रिफ्लेक्ट झाला. हो.
आणि यामुळेच टॉप लाईन 37% वाढूनही बॉटम लाईन थेट 90% वाढलेली दिसते. हे त्या ऑपरेटिंग लिव्हरेजचं फळ आहे. आणि मला वाटतं हे जर आपण क्वार्टर ऑन क्वार्टर आकडे बघितले तर जास्त स्पष्ट होतं. नक्कीच. मागच्या तिमाहीचे आकडे काय सांगतात? आणि नफा 189 कोटी होता. आता तो महसूल 2061 कोटी आणि नफा 261 कोटींवर आलाय. म्हणजेच हा ट्रेंड अत्यंत सातत्यपूर्ण दिसतोय. हो, म्हणजे हा फक्त एका हंगामाचा किंवा एका क्वार्टरचा चमत्कार नाहीये, तर हे मॉडेल आता खऱ्या अर्थाने स्वतःचे फळ द्यायला लागलं आहे. अगदी. पण आता खरा प्रश्न असा आहे की ही 37% महसूल वाढ टिकवण्यासाठी व्यवस्थापनाची पुढची रणनीती काय आहे? बरोबर. मी त्यांचं बिझनेस प्रेझेंटेशन बघत होतो. त्यात इन्शुरन्स डिस्ट्रीब्युशन, डिजिटल प्लॅटफॉर्मची ताकद, प्रॉफिटॅबिलिटी आणि कस्टमर रिटेन्शन अशा 4 प्रमुख गोष्टींचा उल्लेख प्रकर्षाने केलाय. आणि यातला कस्टमर रिटेन्शन हा जो भाग आहे ना, तो फायनान्समध्ये सर्वात कठीण मानला जातो. हो ना, म्हणजे एकदा जाळ्यात आलेला मासा पुन्हा समुद्रात न जाऊ देणे, ग्राहकांना उत्तम सेवा देऊन स्वतःच्याच प्लॅटफॉर्मवर टिकवून ठेवणं हे सोपं नाहीये. मुळीच सोपं नाही. आणि इथेच आपण झिरो CAC म्हणजेच झिरो कस्टमर ॲक्विजिशन कॉस्टची संकल्पना समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. हा विषय खूप इंटरेस्टिंग आहे. थोडं सविस्तर सांगाल का? नक्कीच. हे बघा, इन्शुरन्सच्या व्यवसायात ग्राहकाला पहिल्यांदा मिळवणे हा सर्वात मोठा आणि खर्चिक टप्पा असतो. बरोबर. समजा एखाद्या ग्राहकाने पहिल्यांदा 2 व्हीलरचा इन्शुरन्स घेण्यासाठी त्यांच्या प्लॅटफॉर्मला भेट दिली. आता त्याला तिथे आणण्यासाठी कंपनीला मार्केटिंग, गुगल ॲड्स किंवा कस्टमर सपोर्टवर खूप मोठा खर्च करावा लागला. ज्याला आपण कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट म्हणतो. अगदी. तो झाला त्यांचा CAC. पण आता गंमत बघा, जेव्हा तोच ग्राहक पुढच्या वर्षी आपली पॉलिसी रिन्यू करतो, तेव्हा कंपनीला तो ॲक्विजिशन कॉस्ट पुन्हा येतो का? नाही, कारण तो आधीच सिस्टममध्ये आहे. बरोबर. तो खर्च पूर्णपणे शून्य असतो. म्हणजेच दुसऱ्या वर्षापासून त्या रिन्युअलवर मिळणाऱ्या कमिशनचा 100% भाग हा थेट कंपनीचा नफा असतो. तंतोतंत. पारंपरिक पद्धतीत काय होतं? इन्शुरन्स एजंट दरवर्षी आपले रिन्युअल कमिशन घेत राहतो. हो, ते तर वर्षानुवर्षे चालत राहतं. त्यामुळे इन्शुरन्स कंपनीच्या नफ्यावर आपोआप मर्यादा येतात. पण डिजिटल प्लॅटफॉर्मवर हे चित्र एकदम वेगळे असते. तिथे एक ऑटोमॅटेड व्हॉट्सॲप रिमाइंडर किंवा ऑटो रिन्युअलचा ईमेल त्या एजंटचं काम करतं. अरे वा, म्हणजे जसजसे जुने ग्राहक प्लॅटफॉर्मवर आपले इन्शुरन्स रिन्यू करत राहतात तसतसा कंपनीचा तो ॲक्विजिशन कॉस्ट कमी होत जातो. आणि नफा प्रचंड वेगाने वाढत जातो. Q4 मध्ये आपल्याला जी मार्जिनची उसळी दिसली ना, ती यास रिन्युअल बुकच्या वाढीचा थेट परिणाम आहे. मला तर वाटतं या पूर्ण यंत्रणेला आपण एका डिजिटल मेगामॉलची उपमा देऊ शकतो. डिजिटल मेगामॉल. हे कसं? म्हणजे बघा, ग्राहकाला एकदा 2 व्हीलर इन्शुरन्सच्या निमित्ताने या डिजिटल मॉलमध्ये आणलं. तिथे त्याने आपली वैयक्तिक माहिती, KYC आणि सर्व कागदपत्रे अपलोड केली. म्हणजे त्याचा सगळा डेटा सिस्टममध्ये आला. हो, आता तोच ग्राहक त्याच मॉलमध्ये चालत जाऊन हेल्थ इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स किंवा अगदी क्रेडिट कार्डही घेऊ शकतो. अगदी बरोबर. त्याला या मॉलमध्ये आणण्याचा खर्च कंपनीने फक्त एकदाच केलाय. एकदा का तो सिस्टीममध्ये आला की त्याला नवीन प्रॉडक्ट विकणं खूप सोपं आणि अत्यंत स्वस्त होतं. आणि याच प्रक्रियेला आपण क्रॉस सेलिंगचा फ्लायव्हील इफेक्ट म्हणू शकतो. हे अत्यंत प्रभावी मॉडेल आहे. म्हणजे एका प्रॉडक्टवरून दुसऱ्या प्रॉडक्टकडे ग्राहकाला सहज घेऊन जाणं. हो, कारण PB फिनटेक सारख्या डिजिटल कंपन्यांकडे डेटाची खूप मोठी खाण असते. ग्राहकाचं वय काय आहे, त्याचं उत्पन्न किती असू शकतं, त्याच्या आयुष्यातील सध्याचे टप्पे काय आहेत, या सगळ्याची माहिती त्यांच्याकडे असते. जसं की एखाद्याने नवीन घर घेतलंय किंवा नवीन कार घेतलीय, हे त्यांना डेटावरून समजतं. अगदी. आणि हाच डेटा वापरून कंपनीचा अल्गोरिदम अतिशय अचूकपणे नवीन प्रॉडक्ट सजेस्ट करू शकतो. जेव्हा हे कस्टमर रिटेन्शन आणि क्रॉस सेलिंग एकमेकांशी जोडले जातात, तेव्हा महसूल आणि मार्जिन्स एकाच वेळी वाढताना दिसतात. हे फ्लायव्हील मॉडेल ऐकायला खरोखरच खूप जबरदस्त वाटतंय. हा 90% एबिटा जंप आणि झिरो CACचा फॉर्म्युला बाजाराला वेळ लावण्यासाठी पुरेसा आहे. नक्कीच. त्यामुळे स्टॉक मार्केटमध्ये इतका उत्साह दिसतोय. पण या सर्व उत्साहावर पाणी फिरवणारा किंवा किमान आपल्याला गंभीरपणे विचार करायला लावणारा एक अतिशय मोठा मुद्दा आहे. कोणता मुद्दा? व्हॅल्युएशनचा. हो, तोच. या स्टॉकचे व्हॅल्युएशन. माझ्याकडे असलेल्या माहितीनुसार सध्या या कंपनीचा PE रेशिओ 113च्या घरात आहे. हो, तो खूपच जास्त आहे. मग मला एक सांगा, 113च्या PEवर गुंतवणूक करणे म्हणजे बाजाराने पुढच्या 10 वर्षांच्या परिपूर्ण यशाची किंमत आजच मोजून ठेवली आहे का? म्हणजे हे थोडं धोक्याचं नाही वाटत?
हा शेअर बाजारातील अत्यंत कळीचा आणि तितकाच वादग्रस्त मुद्दा आहे, मी हे मान्य करते. जेव्हा एखादा स्टॉक 113च्या पीईवर ट्रेड करतो तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की कंपनीने कमावलेल्या 1 रुपयाच्या नफ्यासाठी गुंतवणूकदार आज 113 रुपये द्यायला तयार आहेत. म्हणजे अपेक्षा खूपच गगनाला भिडलेल्या आहेत. अगदी. हे मार्केट केवळ आजच्या नफ्यावर चालत नसते. ते भविष्यातील टर्मिनल व्हॅल्यू आणि या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या मक्तेदारीच्या अपेक्षेवर चालते. हां, म्हणजे त्यांना वाटतं की हे असंच चालू राहील. हो, गुंतवणूकदारांना आणि संस्थात्मक फंड्सना असं वाटतं की हा जो झिरो सीएसी आणि डिजिटल मॉलचा इम्पॅक्ट आपण मगाशी बोललो, तो अनेक वर्ष असाच कंपाऊंड होत राहील आणि नफा दुप्पट तिप्पट वेगाने वाढत जाईल. पण मला वाटतं हीच तर सर्वात मोठी धोक्याची घंटा असू शकते. ते कसं काय? कारण बाजाराने ते परफेक्शन प्राइसिंग केले आहे. जर उद्या या वाढीचा वेग 37% समजा 25 किंवा 20% आला तर कंपनी नफ्यातच असेल, कंपनी बुडणार नाही. पण हा 113चा पीई टिकवण्यासाठी ती 20-25% वाढ अजिबात पुरेशी नसते. हे अगदी योग्य निरीक्षण आहे. अशा वेळी या व्हॅल्युएशनचा फुगा फुटायला वेळ लागत नाही. एखादी छोटीशी चूक किंवा बाजारातील किरकोळ मंदी या स्टॉकसाठी मोठी पडझड घेऊन येऊ शकते, नाही का? हो, 100%. यालाच फायनान्सच्या भाषेत व्हॅल्युएशन प्रेशर म्हणतात. आणि हे प्रेशर खूप क्रूर असू शकतं. म्हणजे चुकांना माफी नसते. अजिबात नाही. बाजारात अशा हाय ग्रोथ कंपन्यांना चुकीला कोणतीही माफी नसते. वाढ थोडी जरी मंदावली तर मल्टिपल कॉन्ट्रॅक्शन होतं. म्हणजेच तो पीई रेशिओ झपाट्याने खाली येतो. आणि मग शेअरची किंमतही धडामकन कोसळते. अगदी. आणि वाढ मंदावण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही. कारण फिनटेक आणि इन्शुरन्स डिस्ट्रीब्युशन हे क्षेत्र आता रिकामं किंवा स्पर्धेविना राहिलेलं नाहीये. हे अगदी खरंय. पारंपरिक बँका आणि जुन्या इन्शुरन्स कंपन्या आता पूर्वीसारख्या झोपलेल्या नाहीयेत. त्यांनी आता आपले स्वतःचे डिजिटल प्लॅटफॉर्म्स अत्यंत मजबूत आणि युजर फ्रेंडली केले आहेत. हो, त्यांचाही डिजिटल प्रेझेन्स खूप वाढलाय. शिवाय खिशात अब्जावधी रुपये असलेल्या नवीन महाकाय टेक कंपन्या आणि मोठे कॉर्पोरेट हाऊसेस या फिनटेक क्षेत्रात ताकदीने उतरत आहेत. बरोबर. आणि त्यांच्याकडे खर्च करण्यासाठी प्रचंड भांडवल आहे. मग विचार करा, जर या नव्या स्पर्धकांनी ग्राहकांना स्वतःकडे खेचण्यासाठी थेट कॅशबॅक, डिस्काउंट्स किंवा झिरो कमिशन मॉडेलची आक्रमक ऑफर दिली तर हा जो आपण डिजिटल मॉल म्हणतोय तो रिकामा व्हायला वेळ लागणार नाही. हे बघा, कोणत्याही मक्तेदारीला नेहमीच नवनवीन स्पर्धेचा मोठा धोका असतोच. हे मान्य करावंच लागेल. पीव्ही फिनटेककडे सध्या फर्स्ट मूव्हर ॲडव्हान्टेज आहे. म्हणजे त्यांनी सुरुवात लवकर केली याचा फायदा. हो. त्यांनी अनेक वर्ष खर्च करून आपला ब्रँड लोकांच्या डोक्यात बिंबवला आहे. आणि नेटवर्क इफेक्ट सध्या त्यांच्या बाजूने काम करत आहे. बरोबर. पण भविष्यात जर ही स्पर्धा अटीतटीची झाली आणि नवीन ग्राहक मिळवण्याचा खर्च तोच आपला सीएसी किंवा जुने टिकवून ठेवण्याचा खर्च अचानक वाढला तर हे 90% मार्जिन्स आणि पर्यायाने हे महागडे व्हॅल्युएशन टिकवणं हेच त्यांच्यासमोरील सर्वात गंभीर आव्हान असेल. नक्कीच. व्हॅल्युएशन आणि संभाव्य धोक्यांच्या या अशा कठोर रियालिटी चेकनंतर आता आपण या कंपनीच्या भविष्यातील वाटचालीकडे म्हणजे फ्युचर आउटलुककडे वळूया. चालेल. शॉर्ट टर्म, अल्पकालीन आणि लाँग टर्म, दीर्घकालीन अशा दोन्ही पातळ्यांवर या निकालांचा अन्वयार्थ कसा लावता येईल असं तुम्हाला वाटतं? शॉर्ट टर्मचा विचार केला ना तर शेअर बाजाराची प्रतिक्रिया नेहमी आकड्यांवर आणि सेंटिमेंटवर अवलंबून असते. हो, बाजाराला लगेच रिॲक्ट करायला आवडतं. आणि जेव्हा कोणतीही कंपनी चक्क 54% आपला निव्वळ नफा वाढवते तेव्हा मोमेंटम ट्रेडर्ससाठी हा निकाल एका अतिशय पॉझिटिव्ह ट्रिगर सारखा काम करतो. जे ट्रेडर्स फक्त ट्रेंड फॉलो करतात त्यांच्यासाठी. अगदी. जे गुंतवणूकदार केवळ बाजारातील तात्काळ लहरींवर स्वार होतात त्यांच्यासाठी हे नंबर्स खूपच उत्साहवर्धक आहेत. त्यामुळे अल्पावधीत स्टॉकमध्ये एक स्ट्रॉंग आणि पॉझिटिव्ह मोमेंटम राहण्याची दाट शक्यता दिसते. पण खरी कहाणी आणि खरा पैसा लाँग टर्ममध्ये दडलेला असतो, बरोबर ना? हो, 100%. तिथेच खरा बिझनेस समजतो. भारताचा जर इन्शुरन्स पेनिट्रेशनचा डेटा पाहिला तर तो जागतिक सरासरीच्या तुलनेत अजूनही खूपच मागे आहे. आपल्याकडे अजूनही जीडीपीच्या तुलनेत इन्शुरन्सचा वाटा अत्यंत नगण्य आहे. हो. आणि हीच भारताची अंडर पेनिट्रेशन समस्या अशा डिजिटल फिनटेक कंपन्यांसाठी सर्वात मोठी लाँग टर्म संधी आहे. मला वाटतं भारताचा विचार केला तर एक खूप मोठा स्ट्रक्चरल शिफ्ट सध्या पाहायला मिळतोय. तो कसा काय? म्हणजे पूर्वी इन्शुरन्स म्हणजे काय होतं तर मार्च महिन्यात फक्त टॅक्स वाचवण्यासाठी घेतलेली एखादी पॉलिसी. हो ना, ती एक फॉर्मॅलिटी असायची. तो एक पुश प्रॉडक्ट होता जो इन्शुरन्स एजंटला ग्राहकाच्या मागे लागून त्याला म्हणवून विकावा लागायचा.
पण आता चित्र बदलतंय, नक्कीच लोकांची मानसिकता बदलतीये. विशेषतः कोविड महामारीनंतर आणि सतत वाढणाऱ्या वैद्यकीय खर्चामुळे इन्शुरन्स आता एक पुल प्रॉडक्ट बनत चाललाय. लोक आता स्वतःहून ऑनलाईन जाऊन हेल्थ इन्शुरन्स किंवा टर्म प्लॅन शोधतायत. आणि हीच ती सर्वात मोठी संधी आहे. जे पुढचे 5 ते 10 कोटी भारतीय पहिल्यांदाच स्वतःचा किंवा कुटुंबाचा इन्शुरन्स घेणार आहेत, ते काय कोण्या फिजिकल ब्रांचमध्ये रांगेत उभे राहणार आहेत का? अजिबात नाही. किंवा ते कागदपत्रांचे गठ्ठे भरत बसणार नाहीत. ते साहजिकच आपल्या मोबाईलवरील डिजिटल प्लॅटफॉर्मलाच प्राधान्य देणार. इन्शुरन्स खरेदीचा अनुभव जितका सोपा, जलद आणि पारदर्शक होईल, तितका या प्लॅटफॉर्म्सचा फायदा वाढेल. हो, आणि पीबी फिनटेक इथेच बाजी मारू शकतं. अगदी. कारण ते सध्या या संपूर्ण डिजिटल इन्शुरन्स इकोसिस्टीमच्या अगदी केंद्रस्थानी अतिशय मजबूत स्थितीत उभे आहेत. म्हणजे एक प्रचंड मोठी बाजारपेठ त्यांच्यासाठी आधीच तयार होत आहे, फक्त त्यांना ती योग्य पद्धतीने कॅप्चर करायची आहे. बरोबर. म्हणूनच कंपनीची ही जी लॉंग टर्म ग्रोथ स्टोरी आहे ना, ती अजूनही पूर्णपणे अबाधित दिसते. ग्रोथ ओरिएंटेड गुंतवणूकदारांसाठी, ज्यांना भारताच्या फिनटेक भविष्यावर विश्वास आहे, त्यांच्यासाठी ही कंपनी अत्यंत आकर्षक राहू शकते. म्हणजे एकंदर निकालांचं रेटिंग करायचं झालं तर याला आपण निश्चितपणे स्ट्रॉंग रिझल्ट म्हणू शकतो. मात्र तो 113च्या पीईची टांगती तलवार कायम लक्षात ठेवून. बरोबर. गुंतवणूकदारांनी एक गोष्ट कधीही विसरू नये की बिझनेसची प्रगती आणि स्टॉकची किंमत या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. जर संपूर्ण प्रकरणाचा सारांश काढायचा झाला तर एक गोष्ट स्पष्ट होते की पीव्ही फिनटेकचे हे चमकदार आकडे केवळ योगायोग किंवा कुठल्या फायनान्शियल ट्रिक्स नाहीत. नक्कीच नाहीत. त्यामागे एक भक्कम बिझनेस मॉडेल आहे. त्यांनी उभी केलेली डिजिटल डिस्ट्रीब्युशनची यंत्रणा, रिन्युअलमधनं मिळणारा 0 CACचा जबरदस्त फायदा आणि एका ग्राहकाला अनेक उत्पादने विकण्याचा डिजिटल मॉल दृष्टिकोन, यामुळेच त्यांची नफा कमावण्याची क्षमता इतक्या वेगाने वाढतेय. हो, पण त्याच नाण्याची दुसरी बाजू म्हणजे आकाशाला भिडलेला तो पीई रेशिओ आणि भविष्यात उभी राहणारी जीवघेणी स्पर्धा, जी कधीही या नफ्याला सुरुंग लावू शकते. अगदी बरोबर. तंत्रज्ञानाच्या जगात कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी नसते. एखादे नवीन मॉडेल जुन्या प्रस्थापित मॉडेलला रातोरात उद्ध्वस्त करू शकते, याची जाणीव असणे हाच यशस्वी गुंतवणुकीचा पाया आहे. आणि म्हणूनच जाता जाता एक अतिशय महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा मुद्दा समोर येतो. आज या कंपनीने स्वतःची एक अतिशय उत्तम डिजिटल इकोसिस्टम तयार केली आहे, जिथे ग्राहक एकदा आला की जोडला जातो. पण आपण हे विसरू शकत नाही की हे एक डिजिटल जग आहे. इथे फिजिकल जगासारखी सक्ती नसते. बरोबर. या जगात स्विचिंग कॉस्ट जवळपास 0 असतो. एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या अधिक चांगल्या किंवा स्वस्त प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी ग्राहकाला फक्त एका क्लिकची गरज असते. एका क्लिकवर सगळं बदलू शकतं. अशा या शून्य निष्ठेच्या जगात, जिथे दररोज नवीन तंत्रज्ञान आणि नवीन कंपन्या जन्माला येत आहेत, तिथे कोणतीही कंपनी ग्राहकांना कायमस्वरूपी स्वतःशी बांधून ठेवू शकते का? हां, खरोखरच मोठा प्रश्न आहे. की एका क्लिकवर बदलणाऱ्या या डिजिटल दुनियेत कस्टमर लॉयल्टी टिकवणे हेच भविष्यात कोणत्याही फिनटेक कंपनीचे सर्वात मोठे आणि निर्णायक आव्हान असेल. नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हा असा प्रश्न आहे जो फिनटेक आणि डिजिटल क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येकाने स्वतःला विचारणे अत्यंत गरजेचं आहे. या विचारप्रवर्तक मुद्द्यावरच आजच्या या सखोल विश्लेषणामध्ये आपण इथेच थांबूया. नमस्कार. नमस्कार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.